उपमुख्यमंत्री पंकजा मुंडेंना रामटेक बंगला हा देण्यात आलेला आहे। पंकजा मुंडेंना याआधी पर्णकुटी बंगला देण्यात आला होता, मात्र नंतर सूत्र हल्ली आणि रामटेक बंगला हा पंकजा मुंडे यांना देण्यात आलाय। पंकजा मुंडेंनीही रामटेक बंगला घेण्याची तयारी दाखवली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। गोपीनाथ मुंडे हे उपमुख्यमंत्री असताना त्यांचं वास्तव्य याच बंगल्यात होतं। रामटेक हा प्रशस्त आणि समुद्र किनारी असलेला बंगला आहे, मात्र या बंगल्यात ज्यांनी वास्तव्य केलंय त्यांच्यावर एकतर तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी सुनील काळे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सुनील, अतिशय महत्त्वाची बातमी समोर येते, बावनकुळे यांना देण्यात आलेला बंगला बदलण्यात आलेला आहे, काय अधिक माहिती? मी सध्या आता सेवा सदन जो बंगला आहे त्याच्या शेजारीच असलेला रामटेक बंगल्याच्या इथे आहे आणि हा रामटेक बंगला, या ठिकाणी वेगवेगळे बंगले आहेत, पण हा रामटेक बंगला वेगवेगळ्या गैरसमज याच्या केंद्रबिंदू राहिलेला आहे। आता सध्या हा बंगला दीपक केसरकर यांच्याकडे होता, पण आपल्याला माहिती आहे की दीपक केसरकर यांना मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळालेलं नाहीये आणि त्यामुळेच हा खरं तर चंद्रशेखर बावनकुळे यांना काल मिळाला होता बंगला, पण त्यांनी तो बंगला पंकजा मुंडे यांना द्यावा आणि पर्णकुटी त्यांचा बंगला आपल्याला मिळावा अशा पद्धतीची मागणी केली आणि त्यानंतर हा बंगला जो देण्यात आलेला आहे। या बंगल्यामध्ये ज्यापूर्वी ज्यांनी वास्तव्य केलेलं आहे, जे मंत्री असतील ते कुठेतरी अडचणीत आलेले आहे किंवा त्या काळामध्ये सरकार गेलेलं आहे। आपल्याला बघतोय की छगन भुजबळ यांच्याकडे हा बंगला होता, त्यावेळेस ते तेली घोटाळ्यामध्ये जे आहे त्याच्यामध्ये तो अडचणीत आले। त्यानंतर एकनाथ खडसे यांच्याकडे बंगला होता, त्यानंतर सुद्धा ते अडचणीत आलेले होते। आपल्याला माहिती की 1995ला ज्यावेळेस गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री होते त्यावेळेस सुद्धा बंगला होता, पण त्यानंतर 99 साली युतीचं सरकार गेलं आणि आता हा बंगला चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वाटेला आला होता। त्यांनी सुद्धा नक्कीच सुनील, आपण पाहतोय हा बंगला चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वाटेला आला होता, मात्र त्यांनी बदलून देण्याची मागणी केली आणि आता हा बंगला पंकजा मुंडे यांना देण्यात आल्याचं कळतंय। धन्यवाद तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। आणि आता वळतो पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून आमदार सुरेश धस यांनी पुन्हा एकदा धनंजय मुंडेंवर हल्लाबोल केलाय। मागील काळात बीडचं मंत्रीपद भाड्याने दिलं होतं असा घणाघात धस यांनी केलाय। देवेंद्र फडणवीस किंवा अजित पवारांना बीडचं पालकमंत्री पद स्वीकारावं अशी मागणी देखील त्यांनी केली आहे। काय होतास तू, काय झालास तू असा टोला देखील त्यांनी लगावला। धनंजय मुंडे पूर्वी असे नव्हते, आता कसे झाले, काय होतास तू काय झालास तू अशी परिस्थिती तुमची आली साहेब। काय दोन्ही उपमुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्र्यांपैकी जर कोणी पालकमंत्री झालं तर अतिशय आनंदाची बाब होईल, कारण आणि गार्डियन जे मागचे गार्डियन हे मला वाटतं त्यांनी पालकमंत्रीपदही भाड्याने दिलं, मंत्रीपदही भाड्याने दिलं। त्यातले जे विष्णू चाटे म्हणजे आकाच्या खालचे छोटे आका हे मला वाटतं आत गेलेत आणि ते आत गेले म्हणजे पोलिसांनी पकडलेत असं मला वाटत नाही, ते सरेंडर झालेले आहे। बाकीचे छोटपोट याच्यापेक्षा याच्यातला जो आका आहे तो आका आता लवकरात लवकर आत गेला पाहिजे। आणि आता घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा टॉप 50 न्यूज। महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या मंदिरात भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते। एकीकडे नाताळ सण तर दुसरीकडे लग्न सराईमुळे राज्यासह तेलंगणा, कर्नाटकसह राज्यभरातून भाविक दाखल झालेत। सलग सुट्ट्यांमुळे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केली आहे। दर्शनासाठी 1 ते 1.5 किलोमीटर पर्यंत रांगा लागल्याचं पाहायला मिळत आहे, त्यामुळे दर्शनासाठी 4 ते 5 तास लागतात। पंढरपुरात भाविकांनी आणि पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे। गर्दी वाढल्याने पंढरपुरातील मठ, मंदिरे आणि हॉटेल्स फुल झालेत। विठ्ठल रुक्मिणी मंदिरासाठी 2 किलोमीटर अंतरापर्यंत रांगा लागल्याचं पाहायला मिळत आहे। नाताळ आणि 31च्या सुट्ट्यांनिमित्ताने आता अक्कलकोटमध्ये देखील भाविकांनी मोठी गर्दी केली आहे। श्री स्वामी समर्थ मंदिरामध्ये दर्शनासाठी हजारोंच्या संख्येने भाविक एकवटलेत। अक्कलकोट नगरीमध्ये भाविक हे दाखल झालेत। महाराष्ट्रासह आंध्र, कर्नाटक, तेलंगणा, गोवा आणि गुजरातमधून देखील भाविक येतात। साई दर्शनासाठी भाविकांनी अलोट गर्दी केली आहे। पुढील 8 ते 10 दिवस शिर्डीमध्ये भाविकांचा ओघ असाच सुरू राहणार आहे। प्रत्येक वर्षी नाताळ सुट्टी आणि नवीन वर्षाच्या निमित्ताने लाखो भाविक साई दर्शनासाठी हजेरी लावतात।
रत्नागिरीच्या गणपतीपुळे मंदिरात दररोज 15,000पेक्षा जास्त भाविक दर्शनासाठी येतात। मुंबई, पुणे त्याचप्रमाणे पश्चिम महाराष्ट्रातूनही पर्यटक या ठिकाणी येत असतात। गणपतीपुळे हे संस्थानाकडून भाविकांसाठी योग्य नियोजनासह सुरक्षेची व्यवस्था देखील करण्यात आली आहे। सिंधुदुर्गमधील देवगड, मालवण आणि वेंगुर्ला समुद्र किनाऱ्यावर पर्यटक सध्या गर्दी करू लागल्यात। त्याचप्रमाणे मालवण किंवा किल्ला पाहण्याकडे देखील आता पर्यटकांचा कल दिसून येतोय। त्याचप्रमाणे राज्यातील शाळांच्या सहली सुरू झाल्यामुळे या सहली देखील समुद्रकिनारी भेट देऊन पर्यटनाचा आनंद घेताना पाहायला मिळत आहे। नाताळच्या सुट्टीमुळे पर्यटक मोठ्या प्रमाणात कोकणामध्ये दाखल होत आहेत। सिंधुदुर्ग पासून ते रायगड पर्यंत समुद्रकिनारे पर्यटकांनी हाऊसफुल झालेत। गणपतीपुळ्यातही मुंबई, पुणे, नाशिक आणि पश्चिम महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने पर्यटक गर्दी करू लागलेत। नववर्षाच्या स्वागतासाठी बदलापूर, वांगणीतील फार्म हाऊस, रिसॉर्ट्स आणि 7 दिवस आधीच हाऊसफुल झालेत। तर पर्यटकांना 31चा मनमुराद आस्वाद घेता यावा यासाठी आयोजकांनीही कंबर कसली आहे। आकर्षक विद्युत रोषणाई, डीजे, रंगीबिरंगी फटाक्यांची आतषबाजीसह खवय्यांसाठी स्पेशल मेनू असा बेत आखण्यात आलाय। नाताळची सुट्टी आणि नववर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर ताडोबा जंगल सफारीच्या बुकिंग्स फुल झाल्यात। त्याचप्रमाणे प्रमुख सफारी गेटच्या आजूबाजूचे सर्व रिसॉर्ट्स देखील आता फुल असून त्यांचे दरही वधारलेत। डिसेंबरमध्ये बँका 5 दिवस बंद राहणार आहेत। भारतीय रिझर्व्ह बँकेने एक निवेदन जारी करून या सुट्ट्यांची घोषणा केली आहे। 24 डिसेंबर ते 29 डिसेंबर पर्यंत बँका बंद असणार आहेत। मात्र या सुट्ट्या सर्व राज्यांमध्ये समान नाही आहेत। काही राज्यांमध्ये यापैकी काही दिवस कामकाज होणार आहे। आणि आता एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। नवी दिल्लीमधून ही ब्रेकिंग न्यूज समोर येते। भाजी मंडईमध्ये महिलांसोबत राहुल गांधींनी संवाद साधलाय। महागाईनं गृहिणींचं बजेट कोलमडलेलं आहे असं राहुल गांधी म्हणालेत। सरकार कुंभकर्णासारखं झोपलंय अशी टीका देखील राहुल गांधी यांनी सरकारवर केली आहे। राहुल गांधींनी वीडियो ट्वीट करत महागाईवर ताशेरे ओढले। 80 रुपए किलो खरीद रहे हैं। जहाँ किलो में लहसुन खरीद रहे हैं वहाँ 1 पाव में आप काम चलाना पड़ रहा है। इतनी महंगाई है। जब ये सीजन स्टार्ट होता है तो ये इतनी सस्ती हो जाती है कि हम लोग पिकल्स बना लेते थे और पूरा साल ऑफिस में चल जाता था। तो अब आप बताइए महंगाई के बारे में, आप बताइए क्या सोच रहे हैं? महंगाई की बात यही है कि 20,000 अगर किसी को मिलता है, 20,000 में अब ये लगा लो गाड़ी का खर्चा, आने जाने का। तर एकीकडे महागाई वाढल्याचा आरोप राहुल गांधींनी केलाय, तर दुसरीकडे सर्वत्र ख्रिसमसची धूम पाहायला मिळते। धुळ्यातील देवपूर येथील चर्चला देखील आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। या डोळे दिपवणाऱ्या विद्युत रोषणाईला बघण्यासाठी नागरिकही आता गर्दी करतात। ख्रिसमस निमित्ताने मनमाडच्या ब्रिटिशकालीन चर्चला विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। संत बार्नबा चर्च व्यतिरिक्त अन्य चर्च विद्युत रोषणाईने उजळून निघाल्यात। संत तुकाराम महाराजांच्या पादुका देहूतून संगमनेरमधील बोटा या ठिकाणी हेलिकॉप्टरने नेण्यात आल्या आहेत। यंदा संत तुकाराम महाराजांचे त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी वैकुंठ गमन वर्ष आहे आणि या निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आलंय। मोबाईल रिचार्जसाठी आता जादा पैसे मोजावे लागणार नाहीत, कारण 10 रुपयांपासून टॉपअप प्लॅन उपलब्ध होणार असून कॉलिंग आणि SMS साठीही वेगळा प्लॅन मिळणार आहे। तर मोबाईल कंपन्यांच्या मनमानीला चाप लावून ट्रायने नवे नियम जारी केलेत। यामुळे आता 2G सिम कार्ड वापरणाऱ्यांना याचा सर्वाधिक फायदा होणार आहे। पुण्यामध्ये आजपासून आंतरराष्ट्रीय उड्डाणे नव्या टर्मिनलवरून होणार आहेत। केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी ही माहिती दिली आहे। उड्डाणांसाठी आवश्यक असलेल्या तांत्रिक तयारीचा आढावा मोहोळ यांनी घेतला। म्हाडाच्या अर्ज प्रक्रियेला पुन्हा मुदतवाढ दिली आहे। अर्ज विक्री स्वीकृतीला 15 दिवसांची मुदतवाढ देण्याचा निर्णय मंडळाने घेतलाय। त्यामुळे इच्छुक 6 जानेवारीपर्यंत अर्ज भरू शकणार आहेत। दरम्यान आता ही सोडत 31 जानेवारीला काढण्यात येणार आहे।
शिवस्मारकासाठी आक्रमक झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने मुंबईत आंदोलन केलंय। यावेळी मुंबई पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलाय, मात्र आंदोलकांना घेऊन जाणारी गाडीच बंद पडलीय। अखेर आंदोलकांनीच या गाडीला धक्का दिलाय। महायुती सरकार आणि सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक विरोधात निदर्शनं करण्यात आली आहेत। स्वतंत्र भारत पक्ष शेतकरी संघटनेच्या वतीने हे आंदोलन करण्यात आलंय। शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करा आणि बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यास सेवा मुक्त करा, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या। आनंदाच्या शिध्यात हरभरा डाळ नसल्याने शिधापत्रिका धारक नाराज झालेत। डाळ खराब आल्याने त्याचं वाटप न करण्याचा निर्णय दुकानदारांनी घेतल्याचं नागरिक सांगतायत। याबाबत आता वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रारी करून देखील ते दखल घेत नसल्याचा आरोप देखील नागरिकांनी केलाय। प्रधानमंत्री आवास योजनेतील यवतमाळ जिल्ह्यातील 14,500 लाभार्थ्यांच्या घरकुलाचा पहिला हप्ता चुकलाय। घरकुल निधीचा पैसा वळता झालेला असताना लाभार्थ्यांना पैसे न मिळाल्याने लाभार्थ्यांची मंजूर घरे अडचणीत सापडली आहेत। नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज उड्डाण पुलाला तडे गेल्याचं लक्षात आलंय। पोलीस आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून पाहणी करत दक्षता म्हणून उड्डाण पुलावरची वाहतूक बंद केली आहे। शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील 4 पैकी 2 लिफ्ट्स बंद आहेत। यामुळे रुग्णांना ये-जा करण्यासाठी त्रास सहन करावा लागतोय। यावर मेडिकलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जुन्या लिफ्ट बदलण्याचं काम सुरू असल्याचं कारण सांगितलंय। आणि आता एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज। दाऊदचा भाऊ इक्बाल कासकरच्या हस्तकानं बळकावलेला प्लॅटा ईडीने सील केलेला आहे। तर या क्षणाची महत्त्वाची बातमी आपण पाहतो। एका बांधकाम व्यावसायिकाला धमकावून या फ्लॅटवर कब्जा केला होता आणि त्यानं व्यावसायिकाला धमकावून 90 लाख रुपये खंडणी उकळले होते। तर इक्बाल कासकर विरोधातील मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी कारवाई करण्यात आली आहे। या क्षणाची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। ठाण्यातील घोडबंदर रोडवरील कावेसर इमारतीत कारवाई करण्यात आली आहे। तर या क्षणाची महत्त्वाची बातमी। उभा आहे ठाण्यातल्या या भूमिलेखा परिसरामध्ये जो काही सील केलेला आहे ईडीने फ्लॅट आहे हा इक्बाल कासकर याचा भाऊ म्हणजे दाऊद जो आहे त्याचा भाऊ इक्बाल कासकरचा फ्लॅट आहे। आपण बघू शकतो या ठिकाणी ईडीच्या वतीने एक नोटीस लावण्यात आली आहे। खास करून गेल्या 3 वर्षापासून हा खंडणीमध्ये फ्लॅट मागितला होता अशी माहिती समोर आल्यानंतर ईडीने सदरची कारवाई केलेली आहे। घोडबंदर रोडचा हा जो काही फ्लॅट आहे हा कावेसर वाघबीळमधल्या न्यू पोलीस बिल्डिंगमधला हा फ्लॅट आहे। या फ्लॅटला ईडीच्या वतीनं नोटीस लावण्यात आलेलं आहे आणि सील करण्यात आलेलं आहे। विशेष म्हणजे ठाणे महानगरपालिकेच्या वतीने देखील यापूर्वी थकबाकी ठेवल्यामुळं हा जो काही फ्लॅट आहे या फ्लॅटला नोटीस बजावली होती आणि त्याच्यानंतर आता हा जो काही फ्लॅट आहे हा डायरेक्टरेट ऑफ एन्फोर्समेंट गव्हर्नमेंट ऑफ इंडिया 2022 मध्ये जो काही खंडणीचा गुन्हा दाखल झाला होता या खंडणीच्या गुन्ह्याच्या माध्यमातून या ठिकाणी हा फ्लॅट घेण्यात आला होता अशी माहिती पोलिसांना समोर आली होती। खंडणीच्या गुन्ह्यातील हा फ्लॅट आता ईडीने सील केलेला आहे। त्यामुळे नक्कीच भविष्यामध्ये जे धागेदोरे मिळू शकतात। विकास काटे, साम टीव्ही, ठाणे। आणि आता तुमच्या आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। तुम्ही ऑनलाईन शॉपिंग करत असाल तर जरा सावधान, कारण वर्ध्यामध्ये ऑनलाईन शॉपिंग करणं महिलेला महागात पडलाय। 900 रुपयांचा ड्रेस खरेदी करताना महिलेला तब्बल 1 लाखांचा फटका बसलाय। पाहुयात नेमकं काय घडलंय। 900 रुपयांचा ड्रेस 1 लाखाला पडला। ऑनलाईन शॉपिंगमुळे महिलेला गंडा। बँक अकाउंट मधील लाखभर रुपये गायब। सायबर गुन्ह्यांची संख्या मोठी वाढली आहे। 2024 या वर्षात सायबर फसवणुकीचे सर्वाधिक गुन्हे नोंदवले गेलेत। केवळ मुंबईत 11 महिन्यात 55,000 तक्रारी दाखल झाल्यात। ऑनलाईन शॉपिंग साईटची संख्या वाढली आहे। तुम्ही पण डिस्काउंटला भुलून ऑनलाईन शॉपिंग करत असाल तर सावधान। आम्ही असं का म्हणतोय त्यासाठी वर्ध्यातली ही घटना पहा। म्हसाळा इथं राहणाऱ्या राखी विठ्ठल रघाटाटे यांनी एका ऑनलाईन साईटवरून 997 रुपयांचा ड्रेस खरेदी केला होता। मात्र तो ड्रेस त्यांना आवडला नसल्यानं त्यांनी तो परत केला। त्यासाठी त्यांनी कस्टमर केअर क्रमांकावर कॉल केला।
तिथूनच त्यांच्या फसवणुकीला सुरुवात झाली. तर त्या ॲमेझॉनवर गेले असता कस्टमर केअरचा नंबर घेतला असता त्यांनी. ते एक नंबर दिला आणि व्हॉट्सअपवर जायला सांगितलं. व्हॉट्सअपवर गेले असता त्यांनी APK फाईल डाउनलोड करायला सांगितली. त्यानंतर मी ती डाउनलोड केली आणि डाउनलोड केल्यानंतर 85 माझ्या HDFC बँकेच्या खात्यामधून आधी 85,000 आणि लगेच 15,000 अशी एकूण 1 लाख रक्कम ही माझ्या HDFCच्या अकाउंटमधून डेबिट झाली. ऑनलाईन फसवणूक झाल्याचं लक्षात येताच या महिलेनं सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. ऑनलाईन शॉपिंग करताना कोणती काळजी घ्याल ते देखील पाहूयात. सुरक्षित वेबसाईटवरून खरेदी करा. वेबसाईटवर कधीही तुमचं पेमेंट किंवा डिटेल्स सेव्ह करू नका. वस्तूवरील गॅरंटी आणि वॉरंटी नक्की पहा. वस्तू रिफंडचे नियम तपासून घ्या. कंपनीच्या कस्टमर केअरला कॉल करताना सतर्क राहा. कस्टमर केअरचा अधिकृत नंबर असल्याची खात्री करा. बँकेचे डिटेल्स, OTP, पिन, पासवर्ड शेअर करू नका. वर्षभर कोणत्या तरी निमित्तानं शॉपिंग साईटवर आकर्षित योजना असतात. ब्रँडेड वस्तू कमी दरात मिळत असल्यामुळं ग्राहकांना भुरळ पडते. मात्र हा मोह तुम्हालाही महागात पडू शकतो. त्यामुळे सगळी काळजी घेऊनच ऑनलाईन खरेदी करा किंवा थेट दुकानात जाऊन निर्धास्तपणे खरेदीचा आनंद लुटा. चेतन व्यास, साम TV न्यूज, वर्धा.